आम्ही जसं म्हटलं, की हा ऑपरेशन 7/12 जेव्हा झालं, तुम्ही तेव्हा अमेरिकेत होतात आणि आम्ही तुमच्याशी तेव्हा थेट लाईव्ह जोडलो गेलो होतो. तुम्ही तुमची त्याच्यात प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर तुम्ही याचा आता फॉलोअपही घेतात. तुम्ही आता नुकताच महसूल मंत्र्यांना भेटलात. सगळ्यात पहिले काय सध्या अपडेट आहे आणि ज्या प्रकारची कारवाई सुरू आहे त्याबाबत अंजली दमानिया समाधानी आहेत का? अजिबात नाही असं म्हणावं लागेल कारण आत्ताच्या घटकेला त्यांच्यातच इतकं कन्फ्युजन चाललं आहे आणि मला कुठेतरी असं वाटतं आहे की पार्थ पवारला कसं वाचवता येईल याच्याकडे सगळ्यांचा कल जास्त आहे. तर एकतर म्हणजे एखाद्या कोणाचा व्यक्तीचा मुलगा म्हणून आपल्या सगळ्यांनाच वाटतं की बाबा पण कोणी जर चुकीचं केलं असेल तर मग एकाला शिक्षा होणं आणि दुसऱ्याला न होणं हे मला वाटतं कुठेतरी चुकतं आहे. तर तुम्ही आता जे सुरुवात केली तुम्ही म्हणालात तुम्ही त्याला ऑपरेशन 7/12 म्हणालात. तर मग आता मी जे ज्याच्यावर काम करते ते त्या ऑपरेशन 7/12चे ठोकळे म्हणायला लागेल. कारण एवढी थप्पीच्या थप्पी जमिनी ज्या यांनी घेतल्या आहेत त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ते बघून असं वाटतं की काय बोलावं या माणसांना? म्हणजे यांची पोटं कधी भरतच नाहीत का? आणि ते तसं करत होते, आता त्यांची मुलंही तशी करणार. मग त्यांची मुलंही तसंच करणार आणि जेवढ्या जमिनी आहेत, लोकांना धमकावून म्हणा, म्हणजे कमलेश बिलीव्ह नाही करणार, की मला जितके ईमेल्स येत आहेत, जितके मेसेजेस येत आहेत, लोकं कुठून शोधून नंबर काढतात आणि लिहितात, की मी 70 वर्षाचा माणूस आहे, आम्ही इतके सीनियर सिटिझन आहोत, आमचं तर मिडल क्लास लोकं आहोत, आम्हाला इतका त्रास दिला जातोय पुण्यात आणि एक तर पोलीस ऑफिसर आहे. म्हणजे हे सगळं ऐकून असं वाटतं, की काय हे? म्हणजे कुठच्या दिशेने पुण्याला घेऊन जात आहेत माहीत नाही. आणि त्याची सुरुवात मला वाटतं 1990-95च्या काळापासून सुरू झालं आहे हे सगळं. बरं. हळू यांनी इतकं मस्त त्यांचं गणित सेट केलं आहे, की आत्ताच्या घटकेला कोणी नसलेली ही जी माणसं होती 90-95मध्ये, आता अब्जावधी आहेत त्यांच्याकडे आणि तरी ह्या माणसांची पोटं भरत नाहीत.